Hello everyone, a very warm welcome to all my dear students. I am Assistant Professor Miss Gayatri Manohar Harale from Gokhale Education Society's RNC Arts, JDB Commerce and NSS Science College Nasik Road. And today, under Skill Development Program 2025-26, we are going to discuss a very practical topic which is named as Smart Government Exams for the Commerce student with the less syllabus, more vacancies and our faster result. Now, before starting our lecture, let me ask you something. Are you preparing for a government job or are you preparing for just to say I am preparing? Today's session will completely change the way you think about government exams. Most students says, Madam, I want UPSC. A very good ambition. But let's think practically. UPSC करणं खरंच इतकं सोपं आहे का? की UPSCच करावी का? की अजून काही करियर opportunities after your BCom or MCom are there for your job perspective? सो आजचं लेक्चर हे यावरच असणार आहे की गव्हर्नमेंट एक्झाम अशा कोणकोणत्या गव्हर्नमेंट एक्झाम आहे की त्या करून आपण लवकरात लवकर एक चांगला आणि स्टेबल जॉब तो पण गव्हर्नमेंट जॉब आपण घेऊ शकतो. स्पेसिफिकली रेल्वे एक्झाम, SSC एक्झाम यावर आपण बोलणार आहोत, पण त्याचबरोबर अशा काही डिपार्टमेंटल एक्झाम्सही आहेत की त्या आपण करू शकतो किंवा त्यातून आपण आपला एक चांगला जॉब शोधू शकतो. तर BCom MCom नंतर आणि स्पेसिफिकली कॉमर्सच्या मुलांना कोणकोणते ॲडव्हान्टेजेस आहेत की त्यामुळे त्यांना जास्त करियर अपॉर्च्युनिटीज गव्हर्नमेंट जॉबमध्ये मिळतात याबद्दल आज आपण बोलणार आहोत. सो मूव्हिंग टुवर्ड्स आवर नेक्स्ट स्लाइड. डू यू वॉन्ट अ जॉब or do you want just an attempt? Let's think practically. UPSC means the Union Public Service Commission, ज्याला आपण म्हणतो की टॉप मोस्ट एक्झाम आहे आपली गव्हर्नमेंटची. पण इज इट द ओनली एक्झाम विच गिव्ह यू अ गव्हर्नमेंट जॉब और यू कॅन बिकम अ गव्हर्नमेंट ऑफिसर? नाही, अशा बऱ्याच एक्झाम तिथे आहेत की त्यातून आपण गव्हर्नमेंट ऑफिसर किंवा एक चांगली पोस्ट मिळवू शकतो. जसं की रेल्वेज, SSC मीन्स स्टाफ सिलेक्शन कमिशन, डिपार्टमेंटल गव्हर्नमेंट एक्झाम, EPFO, इन्शुरन्स, अदर डिपार्टमेंटल एक्झाम्स आर देअर फॉर युअर करियर अपॉर्च्युनिटीज. UPSC म्हणजे काय? ह्यूज सिलेबस ज्यामध्ये असतो. आपल्याला सगळं एव्हरीथिंग अराउंड द सन हे आपल्याला UPSC मध्ये अभ्यासायचं असतं. 2-3 वर्ष एक प्रामाणिक प्रिपरेशन त्यासाठी लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हेरी लिमिटेड वॅकन्सीज तिथे असतात. अराउंड 800 to 1000 वॅकन्सीज तिथे असतात आणि दरवर्षी 10 लाखापेक्षा जास्त ॲप्लिकंट हा फॉर्म भरत असतात. 2-3 वर्षाचे आपल्याला प्रिपरेशन त्यासाठी लागतात आणि एक पूर्ण सायकल कंप्लीट व्हायला म्हणजे प्री पासून ते फायनल कॉलपर्यंत, फायनल आपल्याकडे कॉल लेटर येईपर्यंत पूर्ण 1 वर्षाची ती प्रोसेस असते. सो नाव अ सिम्पल मॅथमॅटिक, इफ 10 लाख स्टुडंट अप्लाय देन 900 गेट सिलेक्टेड. प्रोबॅबिलिटी काय असेल याची प्रोबॅबिलिटी? व्हेरी लो, व्हेरी लो प्रोबॅबिलिटी. नाव कम्पेअर विथ द अदर एक्झाम्स लाईक SSC, रेल्वे, अदर सेंट्रल एक्झाम. कंबाईन वॅकन्सी त्यांची 20,000पेक्षा जास्त असते आणि तीही प्रत्येक वर्षी. आणि एक्झाम सायकल हे पूर्ण 1 वर्षाचं नसून तर फक्त 4 ते 8 मंथचं असतं. मल्टिपल नोटिफिकेशन्स तिथे येतात, मल्टिपल अटेम्प्ट्स असतात. नाव टेल मी, वेअर आर युअर चान्सेस हायर? Is it in UPSC or in the departmental exams? Smart students don't follow the crowd. They follow the probability. And this session is about being practical, not the emotional. म्हणजेच या सेशनमध्ये मी काय सांगणार आहे तर UPSC ही करावीच. मागच्या सेशनमध्ये मी UPSC आणि बँकिंग बद्दल एक डिटेल मार्गदर्शन तुम्हाला दिलेलं आहे. पण आजच्या या लेक्चरमध्ये मी तुम्हाला अशा काही सोप्या इझी एक्झाम सांगणार आहे की ज्यातून आपण काही 2-3 महिन्याच्या अभ्यासामध्ये किंवा मॅक्स टू मॅक्स 7 to 8 मंथच्या अभ्यासामध्ये आपण एक चांगला गव्हर्नमेंट जॉब निवडू शकतो. अशा कोणकोणत्या एक्झाम आपल्याला BCom MCom नंतर देता येतील याबद्दल आता आपण डिस्कस करणार आहोत. ज्यामुळे आपल्याला एक फिक्स आणि लिमिटेड सिलेबस ज्यामध्ये असेल, वॅकन्सी दरवर्षी निघतील, मल्टिपल अटेम्प्ट्स आपल्याला 1 वर्षामध्ये देता येईल आणि लवकरात लवकर आपलं सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतील. अशा एक्झाम्स आज आपण इथे बघणार आहोत. कोणकोणत्या अशा एक्झाम आहे? सगळ्यात आधी तर रेल्वे भरती, त्यानंतर SSC, त्यानंतर काही डिपार्टमेंटल एक्झाम्स असतात, इन्शुरन्स असतात, EPFO असतात. आता तुम्ही म्हणाल की मॅम यात सर्व घेतलं पण बँकिंग का नाही तुम्ही घेतलंय? तर बँकिंग बद्दल ऑलरेडी माझं एक लेक्चर यूट्यूबवर अवेलेबल आहे गायत्री हरळे या नावाने. जर तुम्हाला बँकिंग बद्दल डिटेल मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही ते लेक्चर फॉलो करू शकता. लेट्स मूव्ह अहेड. नाउ लिसन.
carefully. If you are a BCom or MCom student, तुम्हाला बऱ्याच फायदा त्यामध्ये असतात की तुमचं बेसिक मॅथ झालेलं असतं, लॉजिकल रिझनिंग चांगली असते, तुम्हाला अकाउंटचं नॉलेज असतं. तर मग एक रियालिटी चेक आपण इथे घेऊया की काय फरक आहे UPSC आणि बाकी डिपार्टमेंटल एक्झाममध्ये. आता मी डायरेक्टली UPSC सोबत का कम्पेअर करते हा पहिलाच प्रश्न तुम्हाला पडेल. त्याचं कारण असं की आपण जर गव्हर्नमेंट एक्झाम म्हटलं तर मुलांच्या तोंडात एकच शब्द येतो MPSC किंवा UPSC. तर अशा बऱ्याचशा एक्झाम आहेत की ज्यातून आपण लवकरात लवकर आपलं करिअर निवडू शकतो. तर मग काय आहे की सांगितलंच मी की त्यामध्ये मोर वॅकन्सीज असतात, शॉर्टर एक्झाम सायकल असतं, मोर एक्झाम नोटिफिकेशन असतात आणि हायर प्रोबॅबिलिटी असते आपलं सिलेक्शन होण्याची. आता फॉर एक्झाम्पल एखादा आर्ट स्टुडंट असेल तर त्याला क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये बरेच इश्यू येतात. एक प्युअर सायन्स स्टुडंट असेल तर त्याला थेरी बेस्ड एक्झाममध्ये इश्यू येतो. पण आपले जर कॉमर्स स्टुडंट असतील तर त्यांच्याकडे काही ॲडव्हान्टेजेस असतात. कोणकोणते ॲडव्हान्टेजेस असतात ते एक तर बॅलन्स असतात. दे आर कम्फर्टेबल विथ द नंबर्स अँड थेरी ऑल्सो. आणि ही स्ट्रेंथ आहे आपल्या कॉमर्सच्या मुलांची. त्यांना एक बेसिक मॅथ माहिती असतं, लॉजिकल थिंकिंग त्यांची आलेली असते, अकाउंटचं नॉलेज असतं आणि ग्रॅज्युएशन लेवलची इलिजिबिलिटी त्यांच्याकडे असते. त्यामुळे ॲव्हरेज BCom स्टुडंट कॅन अप्लाय फॉर द इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर ऑफिसर और द ऑडिटर और फॉर द रेल्वे ऑफिसर्स और SSC ऑफिसर्स ते बनवू शकतात. त्यानंतर आणि ह्या सगळ्या एक्झाम काही स्मॉल पोस्ट नाहीये. सो फर्स्ट रिमूव्ह द माइंडसेट दॅट आय एम जस्ट अ BCom स्टुडंट, मी काही करू शकतो, कोणत्या एक्झाम देऊ शकतो. नो, यू आर इलिजिबल फॉर द पॉवरफुल पोझिशन्स लाईक SSC ऑफिसर, लाईक इन्कम टॅक्स ऑफिसर, लाईक ऑडिटर, गव्हर्नमेंट ऑडिटर. सो लेट्स मूव अहेड. रेल्वे एक्झाम सगळ्यात आधी मी बोलली तुम्हाला की मी या सेशनमध्ये स्पेसिफिकली रेल्वे आणि SSC जे कॉमनली बोललं जातं की रेल्वेची एक्झाम देऊया आणि खूप जास्त जागा 20,000पेक्षा जास्त, आता सध्या 24,000 प्लस जागा निघालेल्या आहेत. तर या जागांमध्ये आपलं सिलेक्शन कसं लवकरात लवकर घ्यायचं तर एक रेल्वे एक्झामचा ओव्हरव्ह्यू मी तुमच्यासोबत आता डिस्कस करणार आहे. सगळ्यात आधी रेल्वे एक्झाम कोण कंडक्ट करतं तर दे आर कंडक्टेड बाय, इट इज कंडक्टेड बाय द रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. Railways is one of the largest government employers in India. यामध्ये ग्रॅज्युएशन लेवलवर कोणकोणत्या पोस्ट असतात तर सगळ्यात आधी स्टेशन मास्टर, गुड्स गार्ड, कमर्शियल अप्रेंटिस, ज्युनियर क्लर्क, ट्रॅफिक असिस्टंट. These are the responsible and respected positions, not the small jobs. Indian Railway is one of the largest government employers, popular known as NTPC government post like station master and other posts. Now imagine you are a station master, entire station functioning under your supervision, announcements, signals, train movement and respect. Yes, salary good, job security lifetime. So आता तुम्हीच विचार करा, why railway exam is smart, why railway exams are a smarter choice. It is one of the highest vacancies in India. सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब असतो हा, फिक्स सॅलरी प्लस अलाउन्सेस मिळत असतात, प्रमोशन सिस्टीम क्लिअर आहे, पेन्शन जॉब सिक्युरिटी आपल्याला यामध्ये मिळते, पोझिशन अक्रॉस इंडिया असते, इंडियामध्ये कुठेही आपल्याला पोस्टिंग त्याची मिळू शकते, सिलेबस इज लिमिटेड अँड प्रेडिक्टेबल. आणि मॅथ हे मोस्टली मुळात मुलांना जेव्हा आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायचं म्हणतो तर मुलांना सगळ्यात पहिली भीती हीच वाटते की मॅम त्यामध्ये मॅथ असतं, रिझनिंग असतं, क्वांट असतं, ते आम्हाला हार्ड जातं. तर रेल्वे एक्झामचा एक बेनिफिट असा पण आहे की त्याचं जे मॅथ आहे ते मोस्टली 10th और 12th स्टँडर्ड लेवलचं असतं, त्यामुळे ते इझी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही एक कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते, कुठेही आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पेपर लिहायचा नाहीये. 4 ऑप्शन्समधून आपल्याला एक ऑप्शन निवडायचा असतो. कधी कधी सिंगल सरळ सेवा असते, कधी कधी 2 स्टेजची एक्झाम असते. जेव्हा मी सरळ सेवा म्हणते त्याचा अर्थ काय होतो की आपल्याला एकच एक्झाम देऊन डायरेक्ट फायनल सिलेक्शन असतं, आणि जेव्हा प्री मेन्स और इंटरव्ह्यू असे काही येतात तेव्हा त्याला सेकंड स्टेज किंवा थर्ड स्टेज एक्झाम म्हणतात. फास्टर रिझल्ट आहे ॲज कम्पेअर टू अदर एक्झाम. आता पुढे बघूया रेल्वेमध्ये आपण कोणत्या एक्झाम देऊ शकतो तर रेल्वे एक्झाममध्ये तसं 10th बेसवर, 12th बेसवर आणि ग्रॅज्युएशन बेसवर अशा वेगवेगळ्या पोस्टसाठी हे रेल्वे एक्झाम कंडक्ट करत असतात. परंतु मी मोस्टली ग्रॅज्युएशन लेवलवर बोलणार आहे, कारण जर ग्रॅज्युएशन लेवलवर आपला अभ्यास असेल तर 10वी आणि 12वी लेवलवर ज्याही पोस्ट निघतात किंवा ज्याही एक्झाम निघतात त्या आपल्याला ऑलरेडी देता येतात. तर ज्या रेल्वे एक्झाम किंवा जी रेल्वे भरती ही ग्रॅज्युएशन लेवलवर निघते त्याला म्हणतात NTPC एक्झाम. तर यामध्ये काय असतं, यामध्ये 2 लेवलवर किंवा 2 स्टेजवर या एक्झाम चालतात. पहिली स्टेज ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते, यामध्ये 3च विषय आपल्याला अभ्यासायचे असतात. पहिला असतो आपला मॅथ, दुसरा असतो रिझनिंग आणि तिसरा असतो आपला
जनरल अवेअरनेस. मॅथचे 30 प्रश्न, रिझनिंगचे पण 30 क्वेश्चन्स आणि जनरल अवेअरनेसचे 40 क्वेश्चन्स असतात. असे आपल्याला टोटल किती क्वेश्चन करायचे असतात? 100. टाइम किती असतो? 100 प्रश्नांसाठी 90 मिनिट्स आपल्याला दिलेले असतात आणि नेगेटिव्ह मार्किंग असते. नेगेटिव्ह मार्किंग मीन्स काय? तर 1/3 मार्क आपले ईच रॉंग क्वेश्चन मधून कट होतील. म्हणजे जर आपला 3 प्रश्न चुकले तर एका बरोबर प्रश्नाचे मार्क्स आपले कमी होऊन जातील. डिफिकल्टी लेवल काय असते? मॅथ ही 10th or 12th स्टँडर्ड लेवलवर असतं. रिझनिंग हे प्रॅक्टिस बेस असतं, म्हणजे जितकी जास्त आपली प्रॅक्टिस होईल तितकं जास्त आपल्याला रिझनिंग सॉल्व्ह करता येईल. आणि जनरल अवेअरनेसमध्ये काय येतं? नॉर्मली करंट अफेअर, स्टॅटिक, जीके हे आलेलं असतं. आणि नो ॲडव्हान्स ग्रॅज्युएशन लेवल मॅथ रिक्वायर्ड. ग्रॅज्युएशन लेवलचं मॅथ इथे गरजेचं नसतं. आता याची प्रिपरेशन कशी करावी? तर आपल्याला 100 पैकी 100 किंवा 100 आउट ऑफ 100 मार्क्स मिळवायचे नाहीये. आपल्याला स्टेज 1 मध्ये फक्त आणि फक्त कट ऑफ क्रॉस करायचा असतो आणि तो युजली अनरिझर्व और ओपन कॅटेगरीसाठी 70 to 80 असतो. आणि जसं जसं कॅटेगरी डिफरन्स होतील तसे कमी असतील. तर आपण जर कन्सिस्टंट प्रॅक्टिस केली तर आपलं सिलेक्शन हे पॉसिबल आहे. मी खाली त्या फोटोमध्ये स्टेज 1 आणि स्टेज 2 ह्या दोन्हींचा दिलेला आहे. दोन्हींसाठी सेम सिलेबस आहे, फक्त क्वेश्चनच्या नंबरिंग जी आहे ती बदलते. त्यानंतर पुढे जाऊया. पुढे आहे SSC. आता हे जे काही आपण बोललोय आतापर्यंत, हे सगळं मी कशाबद्दल बोलली? हे सगळं मी बोलली रेल्वे एक्झाम बद्दल. नॉर्मली सगळीकडे म्हटलं जातं की रेल्वे भरती करूया, रेल्वे भरती करूया, पण रेल्वे एक्झाम काय असते हेच आपल्याला माहित नसतं. त्यामुळे मी सांगितलं की रेल्वे म्हणजे NTPC एक्झाम, आणि NTPC एक्झाम ही फक्त 3 विषयांवर चालते. एक म्हणजे रिझनिंग, दुसरं म्हणजे मॅथ आणि तिसरं म्हणजे तुमचे जीके. आणि ते तिन्ही विषय हे नॉर्मली इझी असतात, म्हणजे डिफिकल्टी लेवल इतकीही काही हार्ड नाहीये. जर आपण रेग्युलर प्रिपरेशन केली तर आपण करू शकतो. आता येऊया पुढच्या एक्झाम्स कडे, ते आहे SSC एक्झाम्स. SSC एक्झाम म्हणजे काय? कंडक्टेड बाय द स्टाफ सिलेक्शन कमिशन. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची ग्रॅज्युएशन लेवलवरची एक्झाम कोणती? तर ती आहे आपली SSC CGL एक्झाम. आता ही SSC एक्झाम कशासाठी कंडक्ट केली जाते? कोणत्या पोस्ट आपल्याला यातून मिळतात? तर यामध्ये पोस्ट इन्क्लूड असतात इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, गव्हर्नमेंट ऑडिटर, assistant section commission officer or the accountant. Now imagine telling relatives I work in the income tax department. ऑटोमॅटिकली द रिस्पेक्ट विल इंक्रीज. म्हणजे जर आपण जर म्हटलो की मी मंत्रालयात कामाला आहे किंवा मी गव्हर्नमेंट ऑडिटर आहे, ऑटोमॅटिकली रिस्पेक्ट विल इंक्रीज. आणि ती कशातून मिळते? तर ती आपल्याला SSC CGL एक्झाम मधून मिळते. खरं तर खाली मी एका आपल्या त्या पिक्चर मध्ये दिलेलं आहे की SSC कोणकोणत्या एक्झाम कंडक्ट करतं. तर सगळ्यात आधी SSC CGL एक्झाम कंडक्ट करतं. त्यानंतर SSC CHSL एक्झाम ही 12th बेसवर असते, ही एक्झाम कंडक्ट करतं. त्यानंतर MTS ज्याला आपण मल्टीटास्किंग म्हणतो, हा 10th बेसवर असते. आणि पुढची आहे ज्युनियर इंजिनियर, जी नॉर्मली सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर त्यांच्यासाठी असते, आपल्यासाठी ती नाहीये. आपण पहिल्या 3 एक्झाम देऊ शकतो, SSC CGL, SSC CHSL आणि SSC MTS. तर सगळ्यात आधी बघूया आपण SSC CGL पॅटर्न. SSC CGL ही ग्रॅज्युएशन बेस एक्झाम आहे, म्हणजे नॉर्मल यासाठी इलिजिबिलिटी असेल आपली, नॉर्मली आपलं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे किंवा आपण लास्ट इयर ग्रॅज्युएशनच्या असायला हवं. यामध्ये पण 2 टायरमध्ये ही एक्झाम होते, स्टेज 1 आणि स्टेज 2. स्टेज 1 जी एक्झाम आहे ती कम्प्युटर बेस असते, त्याला प्रिलिमिनरी एक्झाम किंवा प्री एक्झाम असं म्हटलं जातं. यामध्ये 4 सब्जेक्ट आपल्याला अभ्यासायचे असतात. पहिला आहे मॅथ, रिझनिंग, इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस. मगाशी आपण जे रेल्वेचं बघितलं त्याचा आणि याचा सिलेबस मोस्टली सेम आहे, फक्त यामध्ये इंग्लिश ग्रामर किंवा इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन हे विषय वाढतात. टोटल किती मार्क्सला होते ही CGL एक्झाम? ही पण 100 मार्क्सला असते. त्याला टोटल मार्क्स 200 आहे, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क्स, आणि टाइम हा 60 मिनिटं म्हणजे 1 तास वेळ असतो. नेगेटिव्ह मार्किंग 0.50 मार्क्स पर रॉंग क्वेश्चन हे आपले कट होतात जर आपण रॉंग क्वेश्चनला क्लिक केलं. म्हणजे आपल्याला जर येत असेल तरच आपण आन्सर क्लिक करावं. आणि जर आपण प्री क्वालिफाय झालो, क्वालिफाय म्हणजे आपण कट ऑफ क्लिअर केला, तर आपण मेन्स एक्झामला जातो. मेन्स एक्झाम मध्ये पण 4च विषय आहे, फक्त आधी बेसिक मॅथ होतं तर आता ते ॲडव्हान्स मॅथ असेल. त्यानंतर रिझनिंग, इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस.
क्वेश्चन किती असतील, मॅथ्ससाठी 30 प्रश्न 90 मार्क्ससाठी, रिझनिंगसाठी पुन्हा 30 क्वेश्चन 90 मार्क्ससाठी, इंग्लिशसाठी 45 क्वेश्चन 135 मार्क्ससाठी आणि जनरल अवेअरनेसचे 25 क्वेश्चन 75 मार्क्ससाठी, म्हणजे एक प्रश्न 3 मार्कांना असेल. असे टोटल 130 क्वेश्चन्स असतील जे टोटल 390 मार्क्ससाठी असतील आणि टोटल टाइम ड्युरेशन असेल एक्झाम देण्यासाठी 2 hours 30 minutes आणि नेगेटिव्ह मार्किंग 1 मार्क असेल मॅथ आणि रिझनिंग विषयाला आणि 0.50 म्हणजे हाफ मार्क्स असेल इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस या विषयाला. आता SSC CGL मी आधीच पोस्ट सांगितल्या, सगळ्या आपल्याला चांगल्या पोस्ट यातून मिळत असतात मंत्रालयात किंवा गव्हर्नमेंट ऑडिटर, गव्हर्नमेंट अकाउंटंट किंवा इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणून आपली पोस्टिंग होत असते. तर ही एक्झाम जर आपल्याला क्वालिफाय करायची असेल तर आपल्याला मॅथ, रिझनिंग, इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस म्हणजे करंट अफेअर्स यावर आपला बेस असला पाहिजे. टायर 1 किंवा स्टेज 1 एक्झाम ही ऑनलाईन होईल, स्टेज 2 एक्झाम पण ऑनलाईन होईल. पण दोन्ही एक्झाम झाल्यानंतर दोन्ही एक्झाम जर आपल्या क्वालिफाय झाल्या तर त्यानंतर येणारी जी थर्ड टायर एक्झाम असेल ती आपली ऑफलाईन होईल. त्यामध्ये मोस्टली आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पेपर द्यावा लागतो इंग्लिश किंवा हिंदीचा. आणि टायर 4 यामध्ये ज्याप्रमाणे आपल्या पोस्टिंग असेल त्यानुसार आपल्याला कधी टायपिंग टेस्ट द्यावी लागते, कधी कम्प्युटर टेस्ट द्यावी लागते किंवा डाटा एंट्रीचा स्पीड आपला चेक केला जातो. क्वालिफाईंग असतो तो, त्यासाठी आपल्याला काही विशेष कट ऑफ आपला लागत नाही. हे झालं SSC CGL बद्दल की आपल्याला जर ग्रॅज्युएशन बेसिसवर SSC एक्झाम द्यायची असेल तर त्याचा पेपर पॅटर्न काय असेल. वाटतं की नाही हे मुलांना सोपं आहे. खरं तर जर आपण रेल्वे केलं किंवा SSC केलं तर आपला सिलेबस सेम आहे. म्हणजे आपण जर फक्त रेल्वे भरतीचा अभ्यास करतोय तरी आपण SSC देऊ शकतो. आपण SSC एक्झामचा अभ्यास करतोय तर आपण रेल्वे भरतीही देऊ शकतो. नेक्स्ट मूव ऑन टुवर्ड्स अनदर स्लाइड. आता पुढे आहे SSC CHSL अँड SSC MTS एक्झाम. आता या दोन एक्झाम आहे ना या 12वी आणि 10वी बेसवर आहे. सगळ्यात आधी बोलूया आपण कंबाईन हायर सेकंडरी लेवल एक्झाम. याची इलिजिबिलिटी ही 12th पास आहे. यामध्ये पॉप्युलर पोस्ट कोणत्या मिळतात, लोअर डिव्हिजनल क्लर्क, डाटा एंट्री ऑपरेटर, पोस्टल असिस्टंट किंवा अजून काही पोस्ट यामध्ये मिळतात. याचा एक्झाम पॅटर्न काय असतो, यामध्ये एकच एक्झाम होते, सरळ सेवा याला आपण म्हणतो. यामध्ये मॅथ, रिझनिंग, इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस 25 क्वेश्चन प्रत्येकी असे आपल्याला 100 क्वेश्चन सोडवावे लागतात एका तासामध्ये आणि हाफ नेगेटिव्ह मार्किंग 0.20 मार्क्स कट होता जर आपला क्वेश्चन चुकला तर. आणि जर आपण एक्झाम क्वालिफाय झालो तर त्यानंतर आपल्याला फक्त टायपिंग टेस्ट द्यावी लागते. आणि ही एक्झाम गुड फॉर स्टुडंट हू कम्प्लिटेड 12th. ऑफिस बेस्ड जॉब असतो, स्टेबल गव्हर्नमेंट करिअर असतं आणि प्रमोशन लेवल पण इथे असतात. तर हा एक चांगला ऑप्शन आहे. जर आपण SSC CGL करत असू तर आपोआप आपली कंबाईन हायर सेकंडरी लेवल आपोआप आपली क्लिअर होण्याचे चान्सेस वाढतात. जेव्हा आपण एक स्टेज पुढचा अभ्यास करतो तर खालच्या एक्झाम आपोआप आपल्या क्लिअर होण्याचे चान्सेस वाढतात, प्रोबॅबिलिटी लेवल ही वाढली जाते. नंतर पुढे आहे SSC MTS मल्टीटास्किंग स्टाफ असं त्याला म्हटलं जातं. याची इलिजिबिलिटी 10th क्लास अशी आहे. जॉब कोणता असतो यामध्ये, ऑफिस सपोर्ट स्टाफ किंवा क्लेरिकल सपोर्ट किंवा गव्हर्नमेंट डिपार्टमेंटल असिस्टंट अशा पोस्ट यामध्ये मिळतात. एक्झाम पॅटर्न काय आहे, पुन्हा मॅथ, रिझनिंग, इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस असे 4 विषयांवर आपल्याला पेपर द्यावा लागतो. यामध्ये सिंपल सिलेबस असतो. एंट्री लेवल ही गव्हर्नमेंट जॉबमध्ये एंट्री मिळण्याचा हा एक चान्स आहे आणि प्रमोशन अपॉर्च्युनिटीज पण यामध्ये मिळतात. म्हणजे SSC 3 लेवलवर काम करतं आपल्या ग्रॅज्युएशनमध्ये. कोणकोणता 3 लेवल, सगळ्यात पहिली ग्रॅज्युएशन लेवलवर SSC CGL, त्यानंतर 12th लेवलवर SSC CHSL आणि 10th लेवलवर SSC MTS. अजून एक आहे SSC JE म्हणजे ज्युनियर इंजिनियर, पण त्यासाठी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड पाहिजे, त्यामुळे ते मी इथे डिस्कस करत नाहीये. तर अशा प्रकारे तुम्हाला रेल्वे आणि SSC याबद्दल एक डिटेल इन्फॉर्मेशन कळली असेल की नक्की कोणत्या पोस्ट असतात, त्यामध्ये काय सिलेबस असतो, त्याची एक्झाम किती असतात, किती स्टेजमध्ये ती एक्झाम चालते, हे तुम्हाला एक बेसिक कळलं असेल. यानंतर पुढे जाऊया. पुढे आहे डिपार्टमेंटल एक्झाम. आपण BCom किंवा MCom ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट आहोत तर आपल्याला BCom MCom नंतर अशा कोणकोणते गव्हर्नमेंट एक्झामचे ऑप्शन आहेत की ज्यामुळे आपल्याला एक ऑफिस बेस्ड जॉब मिळतो, स्टेबल सॅलरी मिळते, प्रमोशन लेवल तिथे वाढतात किंवा मॉडरेट कॉम्पिटिशन आहे. अशा कोणकोणत्या कॉमर्स फ्रेंडली
पोस्ट आहे किंवा एक्झाम्स आहे, तर सगळ्यात आधी टॉप ऑप्शन मी इथे काही लिहिलेले आहे. यापेक्षा जास्त ऑप्शनही आहेत, पण बेसिक ऑप्शन मी इथे लिहिलेले आहे. सगळ्यात पहिला आहे इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, नंतर दुसरा आहे GST किंवा कस्टम इन्स्पेक्टर, त्यानंतर ऑडिटर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, EPFO ऑफिसर, इन्शुरन्स AAO, त्यानंतर FCI, वेअरहाऊस ऑफिसर. बरेच आपल्याला कॉमर्स एंट्री रोल्स या आपल्या डिपार्टमेंटल एक्झाम्स थ्रू मिळत असतात. यामध्ये अकाउंट नॉलेज आपल्याला ॲडव्हान्टेज देतं, टॅक्स नॉलेज आपल्याला ॲडव्हान्टेज मिळतं, न्यूमेरिकल कम्फर्ट, आपण अकाउंट स्टुडंट असल्यामुळे किंवा कॉस्टिंग स्टुडंट असल्यामुळे एक न्यूमेरिकल ॲबिलिटी आपली वाढलेली असते, त्यामुळे आपल्याला तो एक ॲडव्हान्टेजेस आहे. आणि कॉम्पिटिशन ही मॉडरेट असते इथे. त्यानंतर पुढे फायनान्स बॅकग्राऊंड असल्यामुळे तेही आपल्याला युजफुल आहे. मोस्ट इम्पॉर्टंट या सगळ्या गव्हर्नमेंट एक्झाम यामध्ये सेम सब्जेक्ट आहे. कोणकोणते सेम सब्जेक्ट आहे? क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, ज्याला आपण बेसिक मॅथ म्हणतो, रिझनिंग आहे, इंग्लिश आहे, जनरल अवेअरनेस आहे, बेसिक अकाउंट आणि फायनान्स आहे. तर हे आपल्याला सेम सिलेबस जो आपल्या SSC ला किंवा रेल्वे भरतीला होता तो सिलेबस इथे असल्यामुळे तो एक फायदा होतो. दॅट मीन्स यू डोंट प्रिपेअर एक्झाम वाईज, यू प्रिपेअर्ड सब्जेक्ट वाईज. इफ बेसिक स्ट्रॉंग झालं तर तुम्ही सगळ्या एक्झाम अटेम्प्ट करू शकता. त्यानंतर पुढची स्लाइड आहे वन प्रिपरेशन मल्टिपल एक्झाम. म्हणजे आपण जर एकदा एक्झामचा अभ्यास केला तर आपण तीच एक्झाम देऊ शकतो का? नाही. तर आपण एका सब्जेक्टचा अभ्यास केला तर आपण मल्टिपल एक्झाम देऊ शकतो. मोस्ट ऑफ द गव्हर्नमेंट एक्झाम्स हॅव द सेम कोर सब्जेक्ट लाईक द क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग, इंग्लिश, general awareness, basic account and finance. So one preparation can cover all the exams like railway exam, SSC exam, insurance exam, EPFO exams and many other departmental posts. So the smart strategy will be you prepared subject wise, not the exam wise. Strong basics in 4-5 subject, main subject, and multiple opportunities are there. You don't prepare for one single exam, you prepared for multiple post, multiple exam at a single time or at a one time. So next is smart 6 to 12 month plan from which you can apply or you can eligible for a post or you can get a chance to serve in the government exam, in the government platform. So step 1 is choose one main exam. कोणतीही एक मेन टार्गेट असू द्या की मी रेल्वे भरती करणार आहे किंवा मी SSC एक्झाम करणार आहे. एक मेन एक्झाम टार्गेट असलं की आपण त्याच्या सिलेबसनुसार चालतो. अंडरस्टँड द पॅटर्न अंडरस्टँड करा की मी या एक्झामच्या सिलेबस प्रमाणे अजून कोणकोणत्या एक्झाम आहेत की त्याही मी देऊ शकतो. त्यानंतर डेली प्रॅक्टिस सुरू करा, कारण की रिझनिंग हे एक लेक्चर केलं आणि आता मला रिझनिंग कळायला लागलं आणि आता मला रिझनिंगचा कोणताही क्वेश्चन आला तरी मी सोडू शकतो असं होणं शक्य नाहीये. रिझनिंग असेल, क्वांट असेल, बेसिक मॅथ असेल, हे असे विषय आहे की आपल्याला डेली प्रॅक्टिस यामध्ये गरजेची आहे. जितकी जास्त प्रॅक्टिस आपण करू तितका जास्त आपला सिलेक्शन चान्सेस वाढतात. त्यामुळे डेली प्रॅक्टिस. स्टेप 3. स्टेप 4 वीकली मॉक टेस्ट. मॉक टेस्ट देणं हे खूप गरजेचं असतं. मोस्टली असं म्हटलं जातं की यार माझा अभ्यास नाहीये, मी कसं काय मॉक टेस्ट देऊ, मॉक टेस्टने माझा कॉन्फिडन्स लो होतो, मॉक टेस्टने मला मार्क्स कमी पडतात, मग मला पुढे अभ्यास करावा नाही वाटत. पण जर तुम्ही डेली प्रॅक्टिस करत असाल तर वीकली मॉक टेस्ट देऊन तुमचा कॉन्फिडन्स आपोआप बिल्डअप होईल. आणि लास्ट स्टेज म्हणजे रिव्हिजन. या सगळ्या एक्झाम पाठांतराच्या एक्झाम नाहीये, या सगळ्या एक्झाम ह्या थेरी बेस एक्झाम नाहीये, डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम नाहीये, तर ह्या न्यूमेरिकल ॲबिलिटी बेस एक्झाम आहेत. त्यामुळे तुम्हाला मॅक्स टू मॅक्स रिव्हिजन करणं हे महत्त्वाचं ठरेल. माय डिअर स्टुडंट, यू ऑलरेडी हॅव डिग्री. Now build your direction. Stop saying I will try, I will do. Start saying I will clear and I will definitely clear. Mistake which you should avoid waiting for the notification. मोस्टली मुलं काय करतात की जेव्हा नोटिफिकेशन येईल त्यानंतर मी एक्झाम सुरू करेल, नोटिफिकेशन येऊ द्या, फॉर्म भरू द्या आणि मग मी त्याचा सिलेबस बघेल, मग मी अभ्यास करेल. याने काय होतं, नोटिफिकेशन नंतर 1 ते 2 महिन्यात एक्झाम लागते. मोस्टली महिन्याभरातच एक्झाम लागते. तर त्या महिन्यात आपला इतका अभ्यास नाही होणार आहे. मुलं 6-6 महिने 8-8 महिने अभ्यास करत असतात. तर नोटिफिकेशनची वाट न बघता जेव्हा आपण ठरवले तेव्हापासूनच आपण अभ्यास सुरू करावा. वॉचिंग व्हिडिओज विदाउट प्रॅक्टिस. कोणतंही प्रॅक्टिस न करता, स्वतः सोडवून न बघता फक्त ऑनलाईन व्हिडिओ बघायचे, यूट्यूब व्हिडिओ बघायचे आणि माझं सिलेक्शन होऊन जाईल असा विचार करणं चुकीचं होईल.
चेंजिंग एक्झाम फ्रिक्वेंटली. आता मी रेल्वे देऊन आली, आता घरी आल्यावर मी सोडून दिला, आता मी MPSC करणार. MPSC ची एक्झाम देऊन आली कंबाईनची, त्यानंतर मी सोडून दिला, मी पुन्हा बँकिंगकडे जाणार. असं सारख्या सारख्या एक्झाम चेंज केल्या तर आपल्याला यश लवकर मिळणार नाही. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट, कम्पेअरिंग विथ द टॉपर्स. टॉपर्स हे एका रात्रीत बनत नसतात. टॉपरसाठी त्यांना त्यांच्या आयुष्याची खूप रात्र, खूप दिवस झिजावे लागतात. त्यामुळे आपण एका रात्रीत टॉपर बनू शकत नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत कम्पेअर न करता त्यांनी जी अभ्यासाची स्ट्रॅटेजी वापरली आहे, त्यांनी ज्याप्रमाणे अभ्यास केला आहे त्याप्रमाणे अभ्यास करून आपण बनू शकतो. आणि लास्टली मी तर इतकंच म्हणेल की गव्हर्नमेंट जॉब हा लक नाहीये, हे एक प्लॅन प्रिपरेशन आहे. आणि त्यातला त्यात चांगला गव्हर्नमेंट जॉब मिळण्यासाठी लेस सिलेबस, स्मार्ट स्ट्रॅटेजी, यामुळे आपलं सिलेक्शन लवकर होऊ शकतं. आणि खरं तर तुमच्याकडे डिग्री आहे, आता तुम्हाला डायरेक्शनची गरज आहे. आणि हा एक माझा एक छोटासा प्रयत्न आहे की तुम्हाला एक चांगली डायरेक्शन मिळावी. कारण की आपण असं म्हणतो की मला गव्हर्नमेंट एक्झाम द्यायची आहे, मला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, मला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे. पण आपण फक्त हे म्हणत असतो. नक्की मला कोणत्या एक्झाम द्यायचं आहे, मी कोणत्या एक्झाम द्यायला पाहिजे, हे मुलांना कळतच नाही. त्यामुळे मी हा केलेला एक छोटासा प्रयत्न आहे की BCom MCom नंतर आपण कोणकोणत्या एक्झाम देऊ शकतो. आपल्याकडे MPSC UPSC हे ऑप्शन आहेच, आपल्याकडे बँकिंग हाही ऑप्शन आहेच. पण या व्यतिरिक्त अजून काही सोप्या एक्झाम आपल्याकडे आहे, ज्यामध्ये 3 किंवा 4 विषय अभ्यासले, त्याची डेली प्रॅक्टिस केली की आपलं सिलेक्शन पक्का असतं. त्यामध्ये आज मी ज्या घेतल्या प्रामुख्याने त्या म्हणजे रेल्वे भरती, SSC एक्झाम आणि अदर डिपार्टमेंटल एक्झाम. इथे काही एक्झाम मला वेळेअभावी लिहिता आल्या. अजून अशा बऱ्याचशा एक्झाम आहे, जसं की RBI असेल, नाबार्ड असेल, काही आपल्या कोऑपरेटिव्ह बँकांच्या एक्झाम असतील. अशा बऱ्याचशा एक्झाम आहेत ज्या BCom MCom च्या मुलांना देता येतात. MSCBच्या अकाउंट पोस्ट असतील, लोअर डिव्हिजनल क्लर्क किंवा अप्पर डिव्हिजनल क्लर्क, याही एक्झाम तुम्हाला देता येतात. अशा बऱ्याचशा एक्झाम बाजारात आहे. पण ह्या सगळ्या एक्झाम तुम्ही तेव्हाच देऊ शकता जेव्हा तुमचा अभ्यास झालेला असेल. आणि तो अभ्यास कोणत्याही एका एक्झामला न धरून राहता तो अभ्यास हा विषयाला धरून असला पाहिजे. की असं तरी स्वतःला वाटलं पाहिजे की नाही, इंग्लिश ग्रामरचा कोणताही क्वेश्चन येऊ दे, मला तो सोडवता येतोय. किंवा रिझनिंगचा हे चॅप्टर माझे कंप्लीट झालेले आहे, रेशोवर जर क्वेश्चन आला तर मला सोडवता येईल. आणि सगळ्यात लास्ट तर मी इतकंच म्हणेल, इफ यू स्टार्ट सिरियसली फ्रॉम टुडे, स्मार्ट स्टुडंट डोंट रन बिहाइंड ग्लॅमर, दे चूज स्मार्ट पाथ and your selection is possible. Believe it, plan it and execute it. Thank you so much for the lecture. See you in the next session. Thank you so much all of you.